सध्या सोशल मीडियावर एक नाव प्रचंड व्हायरल होत आहे, कॉकरोच जनता पार्टी, आणि त्यामागचा चेहरा अभिजीत दीपके. काही लोक त्यांना डिजिटल क्रांती करणारा तरुण म्हणत आहेत, तर काही लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. पण शेवटी प्रश्न एकच, नेमके कोण आहेत अभिजीत दीपके? अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. साधारण 30 वर्षांचे असलेले अभिजीत आज डिजिटल मीडिया आणि राजकीय रणनीतीच्या क्षेत्रात चर्चेचं नाव बनले आहेत. लहानपणापासूनच त्यांना समाज, राजकारण आणि माध्यम क्षेत्राबद्दल मोठी आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी पुढे पत्रकारितेच्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अभिजीत यांनी पुणे शहरातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. पत्रकारिता शिकताना त्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञान घेतलं नाही, तर समाजात चालणाऱ्या घडामोडींचा खोलवर अभ्यास केला. मीडिया लोकांवर कसा प्रभाव टाकतो, राजकारणात सोशल मीडियाची ताकद किती असते, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. मात्र त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. उच्च शिक्षणासाठी त्यांनी थेट अमेरिकेचा मार्ग निवडला. अमेरिकेतील प्रतिष्ठित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पब्लिक रिलेशन्स या विषयात मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. हे युनिव्हर्सिटी जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक मानली जाते. याच काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय संवाद, मीडिया स्ट्रॅटेजी आणि डिजिटल कम्युनिकेशन याचा सखोल अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी भारतीय राजकारणात सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. 2020 ते 2022 या काळात ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये कार्यरत होते. या काळात त्यांनी डिजिटल प्रचार, जनसंपर्क, सोशल मीडिया मोहिमा आणि राजकीय रणनीती यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. इतकंच नाही, दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयात आणि दिल्ली शिक्षण विभागात सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सोशल मीडिया आणि पब्लिक कम्युनिकेशनमध्ये त्यांची खास ओळख निर्माण झाली. मात्र अचानक सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावाची चर्चा सुरू झाली. हे नाव ऐकताच अनेक लोक आश्चर्यचकित झाले. काहींनी याला उपरोधिक आंदोलन म्हटलं, तर काहींनी हा सरकारवर टीका करण्याचा नवीन डिजिटल मार्ग असल्याचं सांगितलं. मिळाल्यानुसार देशातील बेरोजगार तरुणांबद्दल करण्यात आलेल्या एका वक्तव्याच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांनी हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला. त्यांच्या मते तरुणांच्या समस्या, बेरोजगारी आणि सामान्य लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आज कॉकरोच जनता पार्टी नाव सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम रील्स पासून यूट्यूब शॉर्ट्स पर्यंत सगळीकडे याच चर्चेला उधाण आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण चर्चेमागे असलेला चेहरा एक मराठी तरुण आहे, थाय खाखा. तर मित्रांनो, अभिजीत दीपके यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? त्यांची भूमिका योग्य वाटते का? कॉकरोच जनता पार्टी ही फक्त सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आहे की खरंच एक मोठं आंदोलन बनू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हायरल आणि ट्रेंडिंग बातम्यांसाठी जोडलेले रहा.